तर माझी गाडी काय रिपेअर होईल असं मला वाटत नाही. आदित्य असताना गाडी कशी मोकळ्या हवेत 120च्या स्पीडने सुसाट सुटायची, पण आता आदित्य नाही तर 20च्या स्पीडने गचके खात 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 चालले. कुठं असेल आदित्य, कोण असतं? हो पिंट्या मामा, ती लाईफची गाडी जरा बाजूला लावून टाका आणि सध्या या गाडीकडे बघा. काय प्रॉब्लेम झालाय मलाच कळत नाहीये. अरे मला इथे माझे प्रॉब्लेम थोडे झाले, हे गाडीचे प्रॉब्लेम कुठे उरावर घेऊ अजून? मला काय समजत नाही प्रॉब्लेम त्यातले. अरे असं कसं? तुम्ही एवढे माहिर मेकॅनिक आणि त्यात माझे वस्तात, आणि तुम्हाला ही गाडी रिपेअर करायला जमणार नाहीये? अरे गाडी रिपेअर करायला जमेल रे, पण आता माझं मन नाही लागत. गाडी दिवस उगावतो, नुसताच मावळतो, काय नाही बघ. सई आणि आदित्य शिवाय वसंत स्फूर्तीमध्ये ना राम न करायला. शोधलं पाहिजे आदित्य कुठे ते. कुठून शोधणार? बंधू मामा आणि भाई मामाला ते सापडले नाही तर आपल्या हाताला कुठून लागणार आहेत ते? ऐक, लागलं लागलं लागलं. हाताला नाही पण पाहायला लागलं. हा कोण आहे रे भैताड भैरव साला? हा डोळे फुटले का रे तुझे? दिसत नाही का तुला? हा बाहेर येऊन निंजा टेक्निक दाखवू का माझी? हा सॉरी सॉरी. आदित्य दादा. अरे आदित्य दादा नाही रे, पिंट्या मामा. तुला पण आदित्यची आठवण लागली काय? अहो आठवण नाही, आदित्य दादा दिसलाय. काहीतरी थापा मारतो, शेंड्या मारतो मला. चल. अहो पिंट्या मामा, मी खरंच बोलतोय, आदित्य दादा इथेच होता. हा बघा, तू बघा, तू बघा, गेला गेला गेला. अरे आदित्य, हाय हाय. आदी आदी थांब थांब, एक पाऊल पुढे लागलंस तर तुला माझी शपथ आहे. थांब आदी. हा 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 आदी. हा कसा आहेस? हा कसा आहेस आदी? बरं आहेस ना? आणि सई सई कशी आहे? सई छान आहे, बरी आहे. तुम्ही दोघंही आता महाग झालात रे खूप. तुमच्या मामालाही दिसेना असे झालात. अरे ज्या मामावर राग आहे त्याला दे ना त्रास, आम्हाला का शिक्षा? बर ते सगळं जाऊ दे. हा लपाछपीचा खेळ बास झाला. चल आता तू सापडलास ना, मी काही तुला सोडणार नाही. चल माझ्या बरोबर चल. मामा मी नाही येऊ शकत. मी तुला सोडणार नाही. तू काय करायचंय तू मला मी विचारलेलं नाही. तुला मी माझ्या बरोबर घेऊन जाणार म्हणजे जाणार. चल मामा नको. चल माझा. मामा बास ना. तुला माहितीये मी नाही येऊ शकत. अरे पण का नाही येणार? आधी तुला आप्पांची, आमची, आपल्या घराची कधी आठवण येत नाही का रे? येतं ना, मग पण त्या आठवणी बरोबर दादा मामाचे शब्दही आठवतात. आणि मग मी जे काय करतोय ते बरोबर करतोय, योग्य करतोय हे पटतं. आता घराबाहेरही सुखी राहून दाखवायचं ठरवलंय मी. अरे पण त्या घरात राहणाऱ्या माणसांचं काय रे? ते कोणीच सुखी नाहीयेत. ते रोज बिचारे तुझ्या आठवणीत आला दिवस ढकलतायत. त्याला काय पर्याय मला माहित नाही रे. पर्याय तू ये ना घरी. तुला कधी हा पर्याय योग्य वाटेल ना तेव्हा जमेल तसं घरी ये. मी तुझ्या पुढे हात जोडतो. पण तेव्हा मामा बस चल ठीक आहे. कसं चालेल तुझं ऑफिस? कामावर जातोस ना रोज? हा आणि पगार वगैरे व्यवस्थित येतो ना हातात? पैसे वगैरे आहेत ना? तुझ्या आयुष्याची गाडी जर का स्मूथ चालायला पाहिजे असेल तर त्यासाठी माझ्या गाडीचा ड्रायव्हर व्हायला लागेल. काय रे, काय झालं? नाही सगळं सगळं छान चालू आहे रे. मी येतो. पुढे पुढे कुठे निघालास? घरी. सई वाट बघतीये ना. तुझं घर वसंत स्मृती आहे, विसरलास का? आता त्या पलीकडेही आम्हा दोघांचं असं एक घर बनवलंय आम्ही मामा. हा ते खरंच. कुठे कुठे ते घर? खबर काढायचा प्रयत्न करतोस? तू जर स्वतःहून सांगणार असेल तर मी कशाला खबर काढू? सांग की कुठे आहे? नको मामा, आज नको. पुन्हा कधीतरी सांगेन. अरे पण तू मामा प्लीज अजून प्रश्न विचारू नकोस. आणि माझ्या मागे मागे तर अजिबातच येऊ नकोस. माझी शपथ आहे तुला. अरे याला काय अर्थ आहे? हे चिटिंग आहे.
मगाशी तू शपथ घेतलीस तेव्हा मी थांबलो ना. आता मी शपथ घालतोय. सो प्लीज थांब. येतो मी. पुन्हा कधी भेटशील? असंच कधीतरी चुकून भेट होईलच. अच्छा, चुकूनच भेटणार असेल तर कधीतरी चुकून वसंत स्मृतीत ये. ते पण तुझं घर आहे, तुझी आठवण काढते. बाय मामा. मामा गाडी तयार आहे. आदित्य आता कुठे गेला? गेला त्याच्या घरी. कुठे आहे त्याचं घर? मला काय माहिती, त्याने सांगितलं नाही त्याचा पत्ता. अहो मग चला ना पिच्चा करू आणि शोधून काढू त्याचं घर. अरे असं नाही जमणार, त्याने मला त्याच्या मागे न येण्याची शपथ घातलीये. अच्छा, पण शपथ तुम्हाला घातली आहे ना, मला नाही ना. म्हणजे अहो म्हणजे मी आदित्य दादाचा पिच्चा करतो, तुम्ही माझा पिच्चा करा, म्हणजे तुमची शपथ पण मोडणार नाही आणि आपल्याला आदित्य दादाचं घर पण सापडेल. अरे वा, फिल्टर, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही रे तू एवढा हुशार असशील. थँक्यू थँक्यू. तुम्ही चला लवकर गाडी काढा, आपल्याला जायचंय. चला चला चला. नाही. इकडे इकडे हा. इकडे. कारतोंड्या, हा काय चाललंय? काय चाललंय? माझं कुठे काय चाललंय? मी तर रस्त्याने चाललो होतो. अरे ते दिसतंय मला, पण आदित्य भाऊच्या माग माग कशा पाहिजे चालला होता? तुम्ही आदित्य दादाला ओळखता? अरे ते सोड, तुझं बोल आधी. मी त्यांचा भाऊ आहे. तू आणि त्यांचा भाऊ? अरे थोबाळा बघितलं का आरशात? अरे तुझ्यासारखे तुला भाऊ पण नसतील त्यांचे. अहो मी त्यांचा मानलेला भाऊ आहे. मानलेला भाऊ म्हणजे तुला त्यांनी मानलंय की तू स्वतःहून मानून घेतोयस? अहो मी त्यांच्या आहे ना. त्यांच्या मागावर आलायस ना तू? ते काय करतात, कुठे राहतात, हा त्यांची सगळी खबर घ्यायला आलायस ना तू? बरोबर, पण तुम्हाला कसं कळलं? तुझ्या बापाचं गाठोळं पुरलंय तुझा. मी तुला आधीच ओळखला होता. तू जडीचा माणूस आहे ना? हा कोण जेडी? तुम्ही जेडी फिडीला नाही ओळखत. पेडा बनून पेडा खाऊ नकोस. परत इथं दिसला ना तर लक्षात ठेव, इथं परत यायचं नाही. आणि आलास ना असा हानीन येशील 2 पायांवर आणि जाशील 4 खांद्यावर. लक्षात आहे का तुझ्या? एवढा लक्षात ठेवायचा. चल चल. आज आनंदी आनंद झाला, आज पिंट्याला आदित्य भेटला, आज आनंदी आनंद. पिंट्याला आनंद भेटला, पिंट्याला आदित्य भेटला. क्या क्यों होया म्हणजे? मतलब क्या हुआ? काय झाला? अरे आनंद झालाय, पिंट्याला आनंद झालाय, पिंट्याच्या बॉडी मध्ये आनंद झालाय, रक्त गरम झालाय आणि आत्मा थंड झालाय. पिंटाजी बैठिए, आपको कुछ नहीं होने दूंगी. मैं नर्स हूँ, मैं आपका टेम्परेचर भी चेक करती हूँ, ब्लड प्रेशर भी चेक करती हूँ. वहिनी मला काय नाही झालंय. आनंद झाला मतलब खुशी होया.
खुश होया खुश होया खुश होया खुश होया खुश होया. याला खुशी झाली आहे म्हणजे नक्कीच गुल्लूने काहीतरी चमचमीत जेवण बनवलेलं असणार. नाही तर कपडे धुताना पॅन्टच्या खिशात चिल्लर मिळालेली असणार. चिल्लर बिल्लर नाही, या घरचा हरवलेला बंदा रुपया सापडला मला. बोललो ना तुला, 1 रुपयात एवढा खुश झालाय. आता हा डबा धू, तुला आणखीन 1 रुपया देतो. अरे गुल्लू कामाला लाग, कशाला याच्या नादाला लागते. चल बाई. अरे जा जा जा, आता पिंट्याला काय फरक नाही पडत. पिंट्याला त्याचा भाचा सापडलाय. त्याचा पत्ता सापडलाय आणि मी त्याच्या घरी राहायला जाणार आहे. आप सच्ची बोल रहे हो? ए, तुला खरंच आदित्य भेटला? सई भेटली. आप उनके घर गए थे? ते त्यांचं नवीन घर कसं आहे? सगळ्या सुखसोयी आहेत ना. तकलीफ में तो नहीं है ना दोनों? ए, ते दोघे खुश आहेत ना? परत कधी येणार आहेत? आप उन्हें लेके क्यों नहीं आए? अरे तू त्यांना परत का नाही आणलं? अरे तू फक्त जेवला त्यांच्याकडे जाऊन. मूर्ख, बावळट, बेअक्कल. गाढव. अरे अरे आदित्य मला भेटला म्हणजे असं रस्त्यात भेटला, आणि भेटला म्हणजे असं अचानक असं माझ्या समोर आला. हा, पण त्याने मला त्याच्या घरचा पत्ता नाही सांगितलं काही. पण अरे सांग लवकर. सांगतो ना. पण मी आणि फिल्टरने त्याच्या घरचा पत्ता शोधून काढलेला आहे. अरे तुम्हा दोघांना जे जमलं नाही ना, ते या पिंट्याने करून दाखवलंय. त्यामुळे तू मूर्ख, तू बावळट, तू बेअक्कल, तू गाढव. वहिनी आहे. तू गाढव. पिताजी, आपने तो मेरा दिन बना दिया. इसी खुशी में गुलप्रीत छोले भटूरे बनाएगी, लेकिन एक शर्त पे. मेरे बनाए छोले भटूरे जब तक सई और आदि नहीं खाते ना, तब तक किसी को नहीं मिलने वाले. अरे वहिनी साहेब, तुमच्यासाठी छोले भटोरेसाठी आणि आदित्य साईसाठी हा पिंट्या का वाटेल ते करेल. तुम्ही जा, तुम्ही तयारीला लागा. तुमच्या प्रेमाचं पार्सल हा पिंट्या सई आणि आदित्य पर्यंत पोहोचवणारच. बिल्कुल. तू बावळट, तू अक्कल. आज खूप वर्षांनी आहे ना खराखुरा घाम गाळल्यासारखं वाटलं बघा. म्हणजे गावाकडे शेतात उन्हातानात आम्ही काम करायचो, त्याची आठवण झाली. मी तसं काही फार मेहनतीचं काम नाही केलंय. हा, पण MBA ला असताना ना मी लोणची विकली होती. अयो, तुम्ही आणि लोणची? मग काय, तेव्हा तर पहिल्यांदा वसंत स्मृतीमध्ये गेले होते मी. वसंत स्मृती? अगं म्हणजे आमचं घर, म्हणजे आदित्यच्या मामांचं घर. पहिल्या दिवसाच्या मानानं आज चांगलाच धंदा झाला ना आपला. हो, आणि हा धंदा ना असाच होत राहायला पाहिजे. पण आपण फार खुश होऊन चालणार नाही. आपलं टार्गेट खूप मोठं आहे. हो, महिन्याच्या आत आपले एवढे पैसे भेटतील का? मिळायलाच हवेत. हे बघ, आता हिंमत हारून चालणार नाही आपल्याला. ट्राय बट डोंट क्राय. म्हणजे मला कळलं ना. ट्राय म्हणजे प्रयत्न आणि क्राय म्हणजे कावळा. कावळा नाही का, ते घागरीमध्ये खडे टाकून 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 आपले पाणी वर काढतो आणि आपली ताण भागवतो. तसंच आपण पण ना प्रयत्न करून 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 आपलं टार्गेट पूर्ण करायचं, असंच ना? नाही, पण तुझंही बरोबर आहे. हा, मग आहेच मी हुशार. बरं चल, मी जाते घरी लवकर. मला खात्री आहे आदित्य आज काहीतरी गुड न्यूज घेऊन येणार, त्याच्यामुळे जरा आवरावर करते. आपण उद्या भेटू. ओके, हे फक्त मी ठेवते. बाय बाय, टाटा. आदित्य लवकर आला. ओय, आलायस तू? कधीच. अरे मग सांगायचं होतंस ना मला. फोन का नाही केलास? हा, फोन अगं करणारच होतो, आता जस्ट आलोय. अरे आत्ता तू बोललास की कधीच आलोयस म्हणून, आणि आत्ता म्हणतोस की जस्ट आलोय. काय झालंय तुला? हा, आणि असा अंधारात का बसला होतास? काही नाही, ठीक आहे मी. ठीक आहे. अच्छा, म्हणजे ऑसम नाही आहेस तू. इट्स ओके. ऑसम नसलास ना तरी आता होशील. इकडे बघ, इकडे वळ तर. आता डोळे बंद कर आणि हात पुढे कर. सही अगं. आधी यार प्लीज, भाव नको ना खाऊ, कर ना. 1 मिनिट थांबा.
या माझ्याकडून तुझ्यासाठी बेस्ट विशेस तुझ्या नवीन कामासाठी. काय झालं आधी? तुला आजही काम नाही मिळालं का? नाही अगं, काम मिळतंय पण काय? पण काही नाही, महत्वाचं नाही. तू सांग ना, तुला मिळालं का काम? काय झालं? सही अगर सांग ना नीट, काय झालं? मिळालं का काम? काम नाही आदित्य बाबू, बिझनेस कहो, बिझनेस. बिझनेस? आता मी आणि विद्या बिझनेस वुमन झालोय. फ्लॉरिस्ट, यू नो, फ्लॉरिस्ट. काय? अरे म्हणजे विद्याच्या ओळखीचे कोणीतरी काका आहेत, ते फुल मार्केटमध्ये असतात, तर त्यांच्याशी सेटिंग लावून ना मी फुलांचा बिझनेस सुरू केलाय. म्हणजे बिझनेस म्हणजे असं काही स्टॉल वगैरे नाही केलेला, पण आज पहिल्याच दिवशी मला इतका जास्त रिस्पॉन्स मिळाला होता ना. हळूहळू एखाद्या मॉल मध्ये मस्त एसी स्टॉल लावू बघा मी नक्की. ओय हॅलो, तुला हे सगळं ऐकून आनंद नाही झाला? असं काय म्हणतेस? झाला ना, इनफॅक्ट खूप आनंद झाला. पण मग चेहऱ्यावर का नाही दिसत आहे तसं? आधी काय लपवतोस तू माझ्यापासून? नाही ग, काही नाही. ठीक आहे, माझ्या डोक्यावर हात ठेव, शपथ घे आणि सांग की तुला काही झालं नाही. चल उगाच काहीतरी नसते हट्ट करू नकोस. हट्ट करणं माझं काम आहे, मी करणारच हट्ट. ठीक आहे बाई, सांगतो, पण त्याआधी आपण जेवणाची तयारी करूयात का? चल. नाही, तू आधी मला सांग काय झालंय ते, नाहीतर मी जेवण बनवणार आहे नाही आणि मी स्वतः पण जेवणार नाही. मी काम करतो, आजचं जेवण मी बनवतो आणि असं जेवण बनवतो ज्याला तू नाही म्हणू शकणार नाहीस. थांब, हातपाय धुवून आलो. आधी ऐक, माझ्या डोळ्यात डोळे घालून जा. काय झालंय नक्की तुला? बाई झालं का नवरा बायकोचं गुलुगुलू सुरू? लाज अगदी सोडलीच आहे का तुम्ही? एकतर फुकट घरात राहायचं आणि वर दारात उभं राहून हे असले चाळे करायचे. तुम्ही नवरा बायकोनी लाज सोडलीच असेल तर मी पण सोडते. आणि तुमच्या या कार्यक्रमाचे तिकीट लावून पैसे कमावते, म्हणजे माझं भाडंही वसूल होईल. काय आदित्यराव, आज तरी जमलंय का 4 दिडक्या कमवायला? नाही का? खिशात खडखडाट आज पण? हरकत नाही, बायको आहेच तुमची आणि माझ्या घरातली धुणी भांडी पण आहे. अगं बघत काय उभी राहिलीस? चल, तुझ्या पैशाची सोय करते. चल. बट नो दॅट, तुम्ही माझी कुठलीच सोय करायची काही गरज नाही आणि पैशांची सोय तर मुळीच नाही, कारण मीच तुमच्या पैशांची सोय केली आहे. ठीक आहे, तुमचे पैसे घ्या आणि निघा इथून. हे काय? हे एवढेच पैसे देणार ना? हळूहळू तुमचे सगळे पैसे चुकते करणार, पण आता तुमच्या घरी जा. म्हणजे रोज असे थोडे थोडे पैसे मागायला मी तुमच्या दारात यायचंय? पैसे नाही मागितले तरी रोज दारात येताच तुम्ही तसे. ए, जास्त तोंड चालवू नकोस. ही जागा माझ्या मालकीची. मी मला वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाईल. जा ना, प्लीज जा, ताबडतोब जा, पण तुमच्या घरी जा आणि उद्या या.
ठीक, उद्या शेवटचा दिवस. आणखी एक दिवस थांबते मी, पण उद्या जर सगळे पैसे मिळाले नाहीत ना तर देणार म्हटलंय ना एकदा, मग देणार. आता निघा.